शाळा हे ज्ञानाचे मंदिर आणि विद्यार्थ्यांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण मानले जाते. मात्र कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक आणि क्रूर घटना समोर आली आहे. येथील दिव्यज्योती निवासी शाळेत एका नराधम शिक्षकाने एका अपंग विद्यार्थ्याला बेल्ट आणि प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. माणुसकीची हद्द तर तेव्हा ओलांडली गेली जेव्हा या शिक्षकाच्या पत्नीने त्या निष्पाप मुलाच्या डोळ्यात तिखट मिरची पावडर टाकली. या अमानुष कृत्याचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असून तो पाहून कोणाचेही हृदय पिळवटून निघेल. व्हिडिओमध्ये तो लहान मुलगा जमिनीवर पडून वेदनेने विव्हळताना दिसत आहे, तरीही त्या निर्दयी शिक्षकाला त्याची दया आली नाही. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व प्रकार तिथे उपस्थित असलेले काही लोक उभे राहून पाहत होते. व्हिडिओ शूट करणारी व्यक्ती मागून हसताना ऐकू येत आहे, तर इतर प्रेक्षकांनीही त्या मुलाला वाचवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून हजारो युजर्सनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. असे शिक्षक दहशतवाद्यांपेक्षाही धोकादायक आहेत. शाळा व्यवस्थापनावर कठोर कारवाई करून त्यांनाही अशीच शिक्षा द्यायला हवी, अशा भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. एका अपंग मुलासोबत अशा प्रकारचे लज्जास्पद कृत्य करणाऱ्या या दाम्पत्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता सर्व स्तरातून होत आहे.